नाशिक शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। नदी पात्राजवळील छोटी मोठी मंदिरे जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। मात्र या ठिकाणी पार्किंग करण्यात आलेली एक चारचाकी वाहन जे आहे ते देखील पाण्यात अडकल्याचं आपल्याला दिसून येतंय। या ठिकाणी जर बघितलं तर स्थानिक मुलांच्या वतीने हे जे वाहन आहे ते काढण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातोय। शर्थीचे प्रयत्न हे वाहन काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने केलं जातंय। या ठिकाणी प्रशासन पातळीवर अजून कुठलीही मदत पोहोचली नसल्याने हे वाहन काढण्यात अडचणी निर्माण होत आहे। परंतु लवकरच प्रशासनाच्या वतीने ही जे चारचाकी वाहन जे पुराच्या पाण्यात अडकलेलं आहे ते काढण्यात येणार आहे। एकूणच परिस्थिती जर बघितली तर गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील हा पहिलाच पूर आलेला आहे। या पुराच्या पाण्यात हे चारचाकी वाहन अडकल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र बघायला मिळतं। तर स्थानिक जे या ठिकाणी गोदा काठावरील जे स्थानिक नागरिक आहे त्यांच्या वतीने या ठिकाणी जे मदत कार्य जे आहे ते केलं जातं। या कारला जर आपण बघितलं तर चारी बाजूनी दोरी जी आहे ती बांधलेली आहे जेणेकरून ती चारचाकी वाहन जे आहे ते पुराच्या पाण्यात वाहून जाऊ नये यासाठी जे शर्थीचे प्रयत्न आहे ते स्थानिक नागरिकांच्या वतीने या ठिकाणी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।